तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तुम एक पट दो हम 10 पट देंगे। तर मंडळी तुम्हाला आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट तर माहितीच आहे। आपल्या कार्यक्रमात सेलिब्रिटी गेस्ट सहभागी होतात आणि ते एक दिवस सर्वसामान्य माणसाचं काम करतात। म्हणजे सर्वसामान्य गरीब माणूस जे काही काम करतो, जो काही व्यवसाय करतो, हे सेलिब्रिटी गेस्ट एक दिवस ते काम करतात आणि त्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देतात आणि आपण त्या रकमेच्या 10 पट रक्कम त्या गरीब माणसाला देतो। आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटी गेस्ट आहेत विशाखाताई सुभेदार। तुमचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत ताई। दादा मला तुम्ही सांगा, तुम्ही दररोज किती कमावता, किती व्यवसाय होतो तुमचा? अरे बापरे, पण हरकत नाही, तुम्ही जे काही कमवत असाल आय एम शुअर की आपल्या या ताई त्यांना दुप्पट रक्कम तरी जरूर मिळवून देतील आणि त्याच्या 10 पट रक्कम आम्ही तुम्हाला देणार आहोत दादा। तुमचं आधीच अभिनंदन आणि खूप विक्री होऊ दे या शुभेच्छा। वा वा वा। तर मंडळी मी तुमची रजा घेते, पण मी शेवटी येणारच आहे पैसे मोजायला। तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट। थँक्यू। कसे आहात तुम्ही? मी छान, एकदम मस्त बेस आहे। तुम्हाला बघितलं एकदम ना, एकदम असं गांगरून जायला होतं। टीव्हीत बघतो ना एकदा असं समोर आमने सामने, तुमचं रोज बघतो आम्ही कार्यक्रम तुमचा रोज बघतो ना। पण मग रोज कसं बघता? आठवड्यातून 2च दिवस दिसतो आमचा कार्यक्रम। होय काय? हो। नाही मग ते टीव्ही वाले फसवतात तुम्हाला? म्हणजे कसं? ते रोज दाखवतात? नाही हो, आय टेल यू व्हॉट, ते रिपीट टेलिकास्ट असतं ना, रिपीट टेलिकास्ट। असं आहे होय? म्हणजे तुमचं आमचं सेमच आहे। म्हणजे कसं? मग आम्ही नाही का आदल्या दिवशीच्या भाज्या अशा गोनपाटमध्ये गुंडाळून असं पाणी मारून दुसऱ्या दिवशी फ्रेश म्हणून विकतो, तसंच आहे ना? म्हणजे ते सेमच आहे, खरंच सेमच आहे म्हणजे ते। ठीक आहे, ठीक आहे, पण ते छान असतात कार्यक्रम तुमचे, एकदम बेस्ट असतात एकदम। आम्हाला आनंद मिळतो एकदम बघून। माझा 4 वर्षाचा पोरगा फॅन आहे तुमचा। बापरे, 4 वर्षाचा मुलगा फॅन? हा, बघतो ना तो। म्हणजे त्याला आहे ना कार्टून कळत नाही, पण तुम्ही बालिश करताना ते त्याला आवडतं ते। असं बालिश म्हणू नका, कसं बालकांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत आवडेल असा कार्यक्रम आम्ही करतो। पण छान करता कार्यक्रम। ते सुरू करण्याच्या आधी जरा तुम्ही एक काढा ना फोटो मारा, फोटो मारा। इथे या, इथे गाड्यासमोर या ना, इथं हा दिसलं पाहिजे। हो दादा, मी इथून कट झालो तरी चालेल, ताई आल्या पाहिजे पूर्ण। हा इथं भाज्या देतात नाही? असं इकडे या, असं कुठे येऊ? इथं येऊ? हा इथे या, इथे या। हा थांबा, एक मिनिट, टोपी का तुम्ही घालताय? मी कशाला काढून ठेवा ना ते, असं काय करताय? भाजीवाल्याचं दिसलं एवढं गांगरून जाऊ नका। खरं तर राहू दे टोपी, तुमची शान आहे ती दादा। नाही असू दे, असू दे। हे घाला ना डोक्यात। हे कसं डोक्यात कसं घालणार आहे? नाही बस छान वाटेल ना डेकोरेशन असं मागून। मग एक काम करा, मग ते हे असं धरा ना इथं असं। हे काय पुष्पगुच्छ आहे का हो? नाही अहो, तुम्ही येणार ना म्हटल्यावर ना एकदम गांगरून जायला आणायला विसरलो एकदम। फोटोत बघा, घ्या। हा एक काम करा, खांद्यावर हात ठेवा ना। मी ठेवतो या। आले चला आपण सुरू करूया आपण सुरू करूया। दादा तुम्हाला सगळं कळलंय ना? दादा यातला जो उत्पन्न येणार ना, यातलं जे उत्पन्न येणार ते आम्ही तुम्हाला देणार आहे 10 पट। 10 पट लक्षात घ्या। कळतंय का? मॅडम विकणार म्हणजे तुमच्या सगळ्या भाज्या, सगळी फळं विकली जाणार। कसं आहे, मॅडम विकणार म्हणजे लोक येणार बघायला। त्यांचे फॅन असतात ना, मॅडम त्यांना ज्या किमतीत सांगणार ना त्या किमतीत ते घेणार विकत। तुमचा धंदा फुल फॉर्म मध्ये आज। नाही बरोबर आहे, सकाळपासून जाम खुश आहे मी तुम्हाला सांगतो, आम्ही दिवसभर इथे उभे असतो ना, काय किंमत देत नाही कोण, पण तुमच्या जबानला किंमत आहे। तुम्ही मोठी माणसं, तुम्ही सांगाल त्या किमतीला घेणार। अहो लोक आहे ना इथे येऊन ना बाईक उभी करतात ना, 50 रुपयाचं पेट्रोल जाळतात आणि 50 पैशावर ना घिसीट करत राहतात। त्यांना कळत नाही आम्ही इथं काय काय करतोय ते। बायका येतात तिथं, ऑटो रिक्षा अशी वेटिंगवर उभी ठेवतात तिथं आणि मग सांगतात की 5-5 रुपयावर घासघीस करतात, पण त्यांना कळत नाही तिथं आहे ना 25 रुपयाचं मीटर असं खडकटिंग होऊन वाढत चाललेलं असतं। ते रिक्षावाल्याच्या घशात घालतात, पण ते गरीबाला देणार नाही ते 5 रुपये। असं आहे ते। म्हणजे काय आहे ना, भाजीवाल्याने ना भाजीवर मारलेलं पाणी दिसतं, डोळ्यातलं पाणी त्याच्या दिसत नाही गरीबाच्या। असं आहे ते, आहे की नाही? तुम्हाला सांगतो भाजीच्या धंद्यावर इथं घर उभं केलंय आता, गावी घर का बांधायचं भाजी आणि शांत व्हा, शांत। आपण करूया, आपण हे सगळं करूया। हे सगळं तुमचं दुःख ना, ऐका, शांत व्हा।
सगळं दुःख आपण मांडूया लोकांसमोर, तुम्ही काळजी करू नका. आणि आज तुमचा धंदा होणार. आय टेल यू, आय प्रॉमिस यू, आय प्रॉमिस यू. आपण सुरू करूया. हा, सुरू करूया. तुम्हाला सगळे रेट आणि भाव सगळं समजावून देऊ का सगळं अहो ह्याचं? नाही दादा, काही असं काळजी करू नका तुम्ही. काय? मी व्यवस्थित अभ्यास करून आले. अहो इतकंच काय, तुम्ही भाजी विक्रेते ओरडता ना, ते सुद्धा त्याची जिंगल मी रात्रभर जागून केलेली आहे. ऐकू, ऐका. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. हे तुम्ही रात्रभर जागून केलं? अहो गणपतीला फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये लहान लहान पोरं आमची हेच करतात, अशी डोक्यावर टोपला घेऊन. मी त्यांचंच बघून हे पाठ केलेलं आहे. त्याच्यानंतर गाणं पण आहे, मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. पण ते नंतर आहे, कसं आहे ते काही काळानंतर करणार आहे. थोडं संध्याकाळी राखून ठेवलंय, प्रोमो बिमो कट करायला बरं पडेल ना. ते बत्तीच्या टायमाला तुम्ही कराल ना ते? हा, हो, हो. हा, बरं ठीक आहे. ते मग विकाल ना व्यवस्थित? हो, हो, हो. समजा व्यवस्थित ठेवलेलं आहे. लोक आले की असं द्यायचं, घ्या 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 घ्या. नाही नाही हो, असं नाही, असं कसं द्यायचं? मग? अशी उडवडीची कामं करू नका हो. हे बघा, हा बघा, हे वजन काट आहे ना, हा बघा, हा हा, 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 ए. हे आहे ना, याच्यात वजन ठेवायचं आणि इथं भाजी ठेवायची. हा काटा इथं ठेवलेला आहे. हा. आणि हे बघा, इथं ही वजन ठेवलेली आहेत. हा, हा, हे किलोचं आहे, हे पाव, आणि हे बघा. ए, दगड दगड कसा ठेवलाय? हाशी अहो दगड नाही होते. हा, काय? 50 ग्रॅमचं माप आहे ते, लागतं ते आम्हाला. हा, इथं हे सव्वा, हे बघा, असे सगळी माप इथं ठेवलेली आहेत. बरं. हा, ते व्यवस्थित का हो. काय करते? हा चला, नजर लावू नका तिथं. नाही, नाही. हा. मी करते, तुम्ही बाजूला तर व्हा. हा, बाजूला. बघा आता तुम्ही माझी जादू बघा, बघा जादू बघा. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी. ओ विशाखा सुभेदार, विशाखा सुभेदार. ओ माय गॉड मॅम तुम्ही भाजी. नाही ऍक्च्युली हे दादा आहेत ना, यांची भाजीची गाडी आहे ही. मी आज त्यांचा व्यवसाय करून देणार. त्यांना रसपट आमचा कार्यक्रम आहे ना, त्या कार्यक्रमासाठी आले. मॅडम एक सेल्फी घेऊया. सेल्फी? हा, एक मिनिट. पण सेल्फी घेण्याआधी एक मिनिट, भाजी विकत घ्यावी लागेल तर सेल्फी. बस काय मॅडम, तुम्ही भाजी विकणार आणि मी घेणार नाही का? हा? एक सेल्फी. या या. मॅडम ते स्मूच करा ना. काय करू? आणि ते काय करू? हे निघालं असं ते असतं ना, काय म्हणतात त्याला? पाऊट म्हणतात हा, त्याला, पाऊट. हे काय? सॉरी सॉरी सॉरी, तुम्ही एक्साइट झालं तुम्हाला. हा, बस तिकडे बघा तुम्ही, तिकडे बघा. भाजी घ्यायला सांगितलं. चला. बोला, काय देऊ तुम्हाला? द्या बोला. मला हे द्या, टोमॅटो द्या ना. हा, हा. पाव किलो, किती? पाव किलो. पाव किलो टमाटे. एक मिनिट, हा, एक मिनिट. हा, पाव किलो टमाटे. एक सेकंद. हे पाव किलो. शाबाश. हा टाकतो. हा, काय झालं? टाकायचं. शाबास, भरला, बरोबर कमी पडला होतं. या 5 रुपये द्या. बात मॅडम, खरं सांगू, आज बरोबर वजन करून मिळालं तर टोमॅटो. अहो पाव किलो तेवढं नाही देतो, हे भाजीवाले फसवतात. बघा. मी एक काम करा ना, तुम्ही ऍक्टिंग सोडून भाजीच विका ना. मी रोज येईन भाजी घ्यायला. काय तुम्ही माझं ऍक्टिंगचं दुकान बंद करताय हो दादा? चला या, भेटून आनंद झाला. चला बस. Thank you. या. हे बघ, 5 रुपयाचा धंदा झाला. बोनी बोनी. वा, वा, वा. काय बोलताय तुम्ही? 5 रुपयाचं बोवणी केलीत. अहो, काय किती टोमॅटो दिलेत त्याला? पाव किलो. पाव किलो? पण काय दिलं पाव किलो म्हणजे? हो, तुम्ही म्हटलं ना, हे काय बघा, हे किलोचं वजन आणि हे पाव. पाव किलो. अहो असं नसतो, ते 1.25 किलो झालं ते. 5 रुपयात एवढे टोमॅटो देतो का कोण? ए, बापरे, मग तुम्ही नीट सांगायला पाहिजे ना. अहो, काय? तुम्ही मगाशी काय सांगितलं? हे पाव किलो, हे 1 किलो, मग मी तसं दिलं. अहो, उभे तुम्ही माझं 1 किलोचं नुकसान करून टाकलं तिकडं. हे ना दादा, ठीक आहे, काही काळजी करू नका. आपण ऍडजस्ट होईल ना दिवसभरात. अख्खा दिवस पडलाय अजून. अख्खा दिवस? किती वेळ चालणार आहे हे? 6 वाजेपर्यंत चालू आहे. मी काय म्हणतो, अहो, पटकन आता- अर्ध्या तासात उरकून टाका ना सगळं. आता ऐका हो तुम्ही, इथे मध्ये मध्ये येऊ नका. एक तर चुकीची माहिती सांगता, मॅडम कन्फ्युज होतात तिकडे. काय करता तुम्ही? म्हणे असं नाही बोलायचं. असं नाही, अजिबात अजिबात नाही बोलायचं. नाही, गरीबाची थट्टा नाही करायची. एक वेळ बुद्धिवंताची थट्टा केली चालेल, पण गरीबाची नाही. नाही, अजिबात नाही. दादा, तुम्ही काही चूक केलेली नाही. ऐका, शांत बसा. तुम्ही तिथे कोपऱ्यात उभं राहा, मी सगळं करेन. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी. सुनो भैया. ताजी भैया, काय भैया? काय भैया खडा है क्या इधर? तेरी मैया खड़ी है इधर. भैया है. हे विशाखा सुभेदार. अरे ओ ओळख. माय
काय अरे बापरे अरे बापरे मॅडम एक प्लीज सही द्या ना मला प्लीज सही देणार Please पण ना. आधी भाजी विकत घ्यायची तर सही मिळेल. हे सेल्फी पण घ्यायचा होता हो पण आधी भाजी विकत घ्यायची मग सेल्फी आणि सही हो दोन्ही. ऍक्च्युली एवढी काही भाजी घ्यायची नव्हती पण तुमच्यासाठी घेतो मी अहो. काही प्रॉब्लेम नाही आहे मला हा. बरं, बरं. एक काम करा 10 रुपयाच्या 2 काकड्या द्या मला हा 10 रुपयाचे नाही 2 द्यायचे 2 द्यायचे अच्छा 10 रुपयाचे 10 दोन रुपये काकडे. अरे बाप अरे एकच काकडे काका तुम्ही 5 रुपये द्या आणि काकडे घेऊन जा. हो हो दुधी आहे तो दुधी आहे ना तो चालेल मला यांनी दिलाय ना मी काकडी म्हणून समजून घेईन हाऊ स्वीट माय गॉड मॅडम महाराष्ट्रात तुमच्यासारखं टायमिंग नाही आहे ऐको. मी मस्कर नाही करत हा. मी खरंच टायमिंग नाही तू कमाल आहात एक तुम्ही काम काय आहे गाजर घ्या अहो, नाही एवढी घ्या नका हो, असू दे, असू दे. घ्या हो. त्याची खरंच काही गरज नाहीये मॅडम असू दे हो घेऊन जा. मॅडम आणि तुमचा आवाज कमाल आहे नाही आई अहो एवढं काही नाही गात मी अहो नाही तुम्ही एकदा स्किट मध्ये केलं होतं काय सूर आहे यार हे कधी केलं होतं मी हे तुमच्या लक्षात नाही यार लक्षात नाही रे अरे, जा रे जाऊ घरी जाऊ. नाही, नाही, जाऊ जाऊ, काय? अरे मागे- काय जबरदस्त आहेत यार मग? अरे यार मी आज ना मला सॉरी मॅडम एक बापरे. गोंधळ होतोय माझा नाही खरंच तुम्ही माझं खूप करताय कौतुक हे घ्या पपई घेऊन जा घरी घ्या अरे अहो, काय काय गरज असू दे हो घेऊन जा. ऍक्च्युली मी तयारी नव्हती मी फक्त काकडी आणायला आलो असू दे हो. 10 रुपयेच आहेत अहो माझ्याकडे आता कुठे 10 रुपये देता राहू दे हे घ्या राहू दे अहो, खरंच घ्या. ठेवा खिशात घ्या ठेवा बरं, घ्या हा, कमाल आहे. जाऊ दे हो. काय झालं आलं घेऊन जातोय हा, हा. चहा टाका. ऐका. ए, हो, सर्दीसाठी आलं उत्तम चहा टाका दादा हा. हो काय केलं ते तो नाही म्हणत होता कशाला जबरदस्ती दिलं त्याला अहो केवढं कौतुक केलं त्याने माझं बापरे मी हुरळून गेले एकदम भारावून गेले मग देऊन टाकलं कसं फॅन आहे ना फॅनची बाजू करणं गरजेचं आहे आणि फॅनचं पण देणं लागतो ना तुमच्या घरी बोलवा त्याला आणि देणी फेडायला तुमची काय ती हे असं नाही. माझ्या इथे कशाला काय काय करताय तुम्ही असं नाही फॅन जोडावे लागतात तो असं नाही करून चालत हा फॅन जोडताय असं करू काही नका काळजी करू नका हे नुकसान मी तुम्हाला भरून देईन काळजी करू नका तुम्ही आपण करूया सगळं तुम्ही काळजी करू नका मी विकते ना सगळी भाजी हा? हा. परत एकदा करूया ना हो, मॅडम, हा. करूया. भाजी घ्या भाजी मी आहे दिवस आहे अख्खा दिवस आहे नका ना अर्धा रस्ता आटपून जाऊ त्याची मरू देत नाही. 6 वाजेपर्यंत भाजी घ्या भाजी कशाला? ताजी ताजी भाजी भाजी घ्या भाजी ताजी ताजी ही तुम्ही मोक्याची जागा नाही पकडली हा? धंद्यासाठी ही जागा मोक्याची नाही कोणी गिरायकच नाही आजूबाजूला रस्ताच नाही येतात तो रोज आमचा होतो पोटापाण्या पुरतो धंदा नाही बरोबर नाही पण काय? मी काय म्हणते एक काम करेन मी ना नाचते इकडे मध्ये मग लोक जमा होतील आणि मग लोक जमा झाले ना की बरोबर भाजी विकत घेतील बघा तुम्ही नका हो. गंमत गंमत ते मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना प्रोमोसाठी गाणं ते आता पण करूया चल शूट करूया म्हणजे संपेल ना लगेच मग झालं ना म्हणजे मी छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजीवाली छान 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 आहो आहो शिंदे आहो आहो शिंदे घ्या ना थोडे कांदे मी छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजीवाली छान 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 आहो आहो पवार आहो आहो पवार घ्या ना थोडी गवार मी छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजीवाली छान 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 आहो आहो मोठे आहो आहो मोठे घ्या ना हे बटाटे मी छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजीवाली छान 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 आहो आहो गोस्वामी आहो आहो गोस्वामी घ्या ना थोडी आहो आहो गोस्वामी घ्या ना थोडी मोस्वामी मी छोटीशी भाजीवाली छान छान कोण आहे ही? छोटीशी भाजीवाली छान 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 आहो आहो कांबळे घ्या ना थोडी थांबळे मी छोटी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजी छान 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 मी छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजीवाली छान 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 नाचो ना छोटीशी भाजीवाली छान 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 छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजी नाच ना मी छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजीवाली छान 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 मी छोटीशी भाजीवाली छान 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 अरे भैया अय शपथ हे बघा हो सगळा गाडा रिकामा झाला वा मॅडम वा मला नेऊन गाडा कुठेतरी आता सगळा गाडा ऐका 4च वाजलेत अजून 2 तास आहेत अजून माल असेल तर घेऊन या मॅडम लगेच विकून देतील मला विका नाही तर हिला विका अरे, अहो. ए, छे, रे तुला दादा, पण ऐका ना. धरतो हा, दादा, दे रे बाळ, तू ओ, दादा. ऐका ना. मला गाडी